नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सीमा रेवाला रागवत असते आणि तिला म्हणत असते की तुझं खूप मोठं दुर्दैव आहे की तुला खरं प्रेम काय असतं हे समजलंच नाही. तुला वाटतं पैसा अडका दागदागिने तोंडावर फेटले की ते विकत घेता येतं, पण तसं नाही आहे. तुझ्या बाबतीत ते कदाचित खरंही असेल, पण माहिती आहे ना, तुझ्या पापांचा घडा आता भरला आहे आणि तुला तुझ्या ह्या कुकर्मांची नक्की शिक्षा मिळेल. हा एका आईचा शाप आहे, असं ती तिला खूप रागावून म्हणत असते. आणि ती तिला म्हणते की आता माझ्या रमा अक्षयच्या संसारात जर तू काही अडचणी आणल्यास तर बघ, माझ्याशी गाठ आहे. आणि मग ती नंतर दिवा लावायला जाते, दिवा लावते आणि मग म्हणते की हा दिवा तेवत ठेवणं रमाची जबाबदारी आहे आणि तिने ती स्वतःहून स्वीकारली आहे आणि ती कशी पूर्ण होत नाही हे मी बघतेच. मी तिची सासू आहे आणि मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हे लक्षात ठेव, असं ती रेवाला म्हणते. आणि रेवाला म्हणते आता तू झोपायला जा. इकडे कावेरी अक्षय आणि रमाला म्हणत असते आता तुम्ही घरी जा, मला आता बरं वाटतंय. आई, तुम्ही आम्हाला असं परक्यासारखं का म्हणताय? मग लगेच कावेरी म्हणते तसं नाही, आज तुमच्या इथे सत्यनारायण झाला, उद्या उत्तर पूजा असणार आहे, त्यामुळे तुम्ही आता घरी जा. मग त्यावर लगेच अक्षय म्हणतो देव असं काहीच म्हणत नाही, तुमच्या जबाबदाऱ्या सोडून तुम्ही माझ्या मागे पळा. उलट देव असं म्हणतो की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा, तुमच्या मोठ्यांची नीट सेवा करा. आणि मी तुमचा जावई आहे, त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की मी तुमची सेवा करणार. मग कावेरी लगेच रमाला म्हणते की रमा, तू तरी सांग ना गं यांना समजून, यांना एवढ्याशा जागेत कशी झोप लागणार? मग लगेच रमा म्हणते आई, आम्ही तुला सोडून कुठेच जाणार नाही. आणि मग अक्षय म्हणतो की एवढ्याशा जागेचं काय म्हणताय, आम्ही तर याच्यापेक्षा खूप वाईट दिवस काढलेत. वर पंकज काका म्हणतात की जागा मोठं असणं गरजेचं नाही, माणसांची मनं मोठी असली पाहिजे. काय कुठे पण लागते झोप, तशी पाहिलं तर बसल्या बसल्याही लागते. आणि लगेच काका मंगल मावशीला म्हणतात का गं मंगल? मग लगेच मंगल म्हणते तू काही सांगू नका, तुम्ही रस्त्यावर सुद्धा झोपू शकता. मग त्यावर काका लगेच म्हणतात की तू माझी झोपायची जागा काढू नकोस. नंतर मंगल मावशी कावेरीला म्हणते की ते एवढं म्हणतात तर त्यांना थांबू दे ना, त्यांना का सारखं तू जा जा म्हणते. त्यानंतर रमा म्हणते की ही कितीही म्हटली तरी आम्ही इथेच थांबणार आहे. आणि मग ती रमा कामावरायला निघून जाते. त्यानंतर अक्षय पण निघून जातो. नंतर कावेरी मंगलला म्हणते काय मंगल, तू कशाला रमाला कळवलंस? बघ ते आले ना सर्व सोडून. मग लगेच मंगल म्हणते ताई, त्यांचं प्रेम आहे ग तुझ्यावर. मग लगेच कावेरी म्हणते अगं, आपल्या सुखासाठी कुणाला त्रास द्यायला मला नाही आवडत. मग लगेच मंगल म्हणते त्यात त्रास कसला, ते तुला आई मानतात आणि ते सर्व आनंदाने करतात. मी तू आता झोप, बोलायला लागली का एकदा बोलतच सुटते. आणि ती पंकज काकाला म्हणते ही झोपली नाही तर हिला झोपेची गोळी द्या. त्यानंतर अक्षय झोपलेला असतो. रमा पाणी घेऊन येते, त्याला विचारते तुम्ही ठीक आहात ना, काही गादीवर काही मऊ टाकू म्हणजे तुम्हाला झोप येईल? मग अक्षय म्हणतो इतकी दिवस तर आपण तिकडे खालीच झोपत होतो, त्यामुळे आता मला सवय झाली आहे. मग रमा म्हणते तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आता पक्के आमच्यातले झाले आहात. मग लगेच अक्षय म्हणतो तुमच्यातले? मग रमा म्हणते नाही तसं नाही, पण तुम्ही आता साध्या माणसांसारखं राहायला शिकले आहात. मग लगेच अक्षय म्हणतो रमा, मी साधाच आहे ग, हे बंगला गाडी नोकर हे सगळं मला नशिबाने मिळालं होतं आणि मी ते उपभोगत होतो. आणि मला असं वाटायचं की सगळेजण असंच जगतात. रमा म्हणते हे सगळं नसतं तर तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकले असते का? लगेच अक्षय अडखळत हो म्हणतो. मग रमा म्हणते तोंड बघा आरशात, मला अजूनही आठवतं की पहिल्यांदा जेव्हा मी लग्न करून आले होते तेव्हा तुम्ही वर मी खाली किंवा मी वर तुम्ही खाली असं आपण झोपायचो. तुम्ही पहिल्यांदा खाली झोपला तेव्हा तुमची पाठ धरली होती आणि AC तर तुम्हाला कायमच चालू लागायचा आणि दिवशी तर तुम्हाला सर्दी पण झाली होती आणि मग गेला होतात ऑफिसला नाक फुरफुर करीत. मग अक्षय हसतो आणि म्हणतो एवढं काही झालं नव्हतं, मी काय इतका नाजूक नाही. मग रमा म्हणते आहात नाजूक तर आहात नाजूक, त्यात काय एवढं मान्य करायचं, मुलं काय नाजूक नसतात का? मग अक्षय म्हणतो मी नाजूक नव्हतो, तुला आठवत नाही का, मी चाळीत 2-2 बादल्या आणि एक कळशी घेऊन यायचो, कसलं भारी वर्कआउट व्हायचं. रमा म्हणते आपण तिथे थोडे अडचणीत होतो पण खूप आनंदात होतो. मग लगेच अक्षय म्हणतो कसल्या अडचणीत? आपण दोघं एकत्र होतो याचा खूप आनंद होता.
मला खरं तिथेच कळलं की नवरा बायको एकत्र असले तर कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. रमा म्हणते, तो प्रश्न संपलाय आता आपल्यासाठी. लगेच अक्षय म्हणतो, आता आपण आपल्या मुरंब्याचं नीट ब्रँडिंग करून घेऊ, ॲड कटिंग करू, खूप मार्केट आहे त्याला. मग लगेच रमा म्हणते, चालेल पण पण रमा काहीच बोलत नाही. मग अक्षय म्हणतो, मला हेच आवडत नाही, तुझ्या मनात काय आहे तू मनमोकळेपणाने बोलतच नाही. मग रमा म्हणते, ठीक आहे आता आपण झोपू, उद्या बोलूया. मग अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे. आणि मग ते दोघेही झोपतात. इकडे सीमा वर बसलेली असते आणि मग आरती येते. आरती म्हणते, मोठे आई तुम्ही इथं का बसलात? सीमा तिला म्हणते, मी पहारा देते. मग आरती म्हणते, का? मग लगेच सीमा म्हणते की तुला माहिती आहे ना आपल्या घरात भूतं फिरतात आणि आपल्या पाचीवर तर भूतं पुजलेलीच आहे. मग लगेच आरती म्हणते, म्हणजे? मग सीमा म्हणते, अगं ती रेवा बघायला आले होते की सगळं पूजेचं व्यवस्थित आहे ना, तर ती रेवा इथं येऊन दिवा विझवत होती. मग लगेच आरती म्हणते, त्या रेवाचं आता तर काहीतरी करावंच लागेल. मग लगेच सीमा म्हणते, मी तिला चांगली समज दिली. मग आरती म्हणते, तर आई तुम्ही जाऊन झोपा, मी बसते इथे. मग सीमा म्हणते, नाही नको, तू प्रेग्नेंट आहेस ना, तू झोप, तुझ्या बाळाला त्रास होईल. मग ती लगेच म्हणते की यव्हानं बाळाला सुद्धा खस्ता खायची सवय झाली असेल आणि त्यालाही समजत असेल की बाहेरच्या जगात काय चाललंय ते. दे ना मोठी आई, तुम्ही जा झोपायला. मग लगेच सीमा म्हणते, नाही ग, ते आईच्या कवचात सुरक्षित आहे, त्याच्यामुळे त्याला काहीच समजणार नाही. आणि आता तू जा झोपायला, तुला पित्त होईल. एखादी रात्र जागल्याने काही होत नाही. मग लगेच तिथे जान्हवी येते आणि म्हणते की असं कसं म्हणता तुम्ही, काही होत नाही. आणि ती दोघींना रागवायला लागते. म्हणते की आता तुम्ही दोघींनीही झोपायला जायचंय, मी इथे थांबणार आहे. मग त्यावर सीमा म्हणते, अगं जरा 1 मिनिट थांब, आता मला सगळं स्वच्छ दिसायला लागलंय. ते म्हणतात ना, वादळानंतर सगळं स्वच्छ दिसतं. आणि आता मला समजतंय की तू माझ्या रमाला खूप जीव लावतेस. तर आधी आठवतंय ना, जानूच सगळ्यात जास्त त्रास द्यायची, असं सीमा आरतीला म्हणते. मग लगेच म्हणते की आता रमा माझी फेवरेट बडी आहे आणि तिला जर कुणी त्रास दिला तर तिला मी बडी बडी लगावेल. रमा म्हणते, मला आता खूप बरं वाटतंय, माझ्या दोन्ही फेवरेट सुना माझ्या रमाच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. मग लगेच आरती म्हणते, आणि सासू पण तेवढ्यात वरून वा खाली येते आणि त्या तिघींचं बोलणं ऐकत असते. म्हणत असते, आपल्याला ना बेस्ट फॅमिलीचा ॲवॉर्ड द्यायला पाहिजे. मग इकडे रेवा मनातल्या मनात म्हणत असते की आधी आनंददादा, नंतर ही मदर टेरेसा आणि तिला सपोर्ट करायला आता ह्या दोघीही आल्या आहे. यांना झोपा लागत नाही का? जान्हवीच्या लक्षात येते की रेवा आली आहे. जान्हवी म्हणते की आपल्याला कोणी बेस्ट फॅमिलीचा ॲवॉर्ड देऊ न देऊ, पण आपली फॅमिली बेस्टच आहे. पण आपल्या फॅमिलीमध्ये जर विलनचा ॲवॉर्ड कुणाला द्यायचा असेल तर आपण कुणाला देऊ? मग लगेच रेवा लपत लपत मागे देवघरात जाऊन लपते. आणि मग आणि आरती विचार करत असतात. लगेच सीमा म्हणते, आपण रेवालाच देऊ. मग लगेच आरती म्हणते, ती रेवा ना खरंच विलन आहे आणि ती खूप डिव्हाइड रोल खेळते आणि तिने आता अभिषेकच्या मनातही विष घालवलंय. ती जर माझ्या समोर आली ना, खूप रागात म्हणत असते. मग जान्हवी म्हणते, बोल बोल, ती जर तुझ्या समोर आली तर तू काय करशील? लगेच आरती म्हणते, मी ना तिचे केस ओढून तिला घराबाहेर काढून देईल. मग लगेच जान्हवी म्हणते, तू तिचे केस ओढशील? वर परत आरती म्हणते, मी तिचे हात गरम गरम तव्यावर चांगले भाजून काढेल. मग लगेच सीमा आरतीला म्हणते, जाऊ दे ना, तू एवढा त्रागा कशासाठी करून घेतेस, तुला त्रास होईल. मग लगेच जान्हवी म्हणते, तू तिचे हात तव्यावर ठेवले तर तिला चटके बसतील. मग लगेच आरती म्हणते, बसू दे ना, तिला पण कळालं पाहिजे की दुसऱ्याच्या संसारात अशी ढवळाढवळ करू नये. आता ती माझ्या खूप डोक्यात जाते. मग लगेच जान्हवी आणि आरतीला इशाऱ्याने सांगते की ती मागे आलेली आहे. मग जान्हवी म्हणते की उद्या आपण तिघीही इथेच बसू आणि गप्पा मारू. मग त्या तिघी गप्पा मारत बसतात. मग इकडे रेवा खूप कंटाळते आणि खाली बसून झोपी जाते. इकडे अक्षयला मावशी आणि काकाच्या गप्पा ऐकून जाग येते आणि मग अक्षय रमाला म्हणतो की कोण बोलते बाहेर? मग रमा सांगते की मावशी आणि काका आहेत. मग अक्षय म्हणतो, काही सिरियस नसेल ना? मग रमा म्हणते, नाही, ते गप्पा मारतायत. मग रमातलं म्हणते की चला मी तुम्हाला गंमत दाखवते आणि अक्षयला घेऊन ती मावशी आणि काकाच्या गप्पा ऐकायला घेऊन जाते. त्यानंतर
मंगल मावशी पंकज काकाला म्हणत असती की ते दोघे आले आणि तुम्ही काय दारू पिताय. मग तो म्हणतो की इथे टेन्शन आहे ना, असं कावेरीकडे पाहून म्हणतो, म्हणून मी घेतली थोडीशी. त्यानंतर तो म्हणतो आज काय झालं माहिती आहे का. पंकज काका दिवसभर काय काय गमती जमती झाल्या हे मावशीला सांगायला लागतात. मग लगेच अक्षय म्हणतो ते गप्पा मारतायत. मग रमा म्हणते हो आधी काका खूप मारायचे मावशीला, तुम्हाला तर माहिती आहे ना. तर लगेच अक्षय म्हणतो बरं झालं मी काही जास्त पीत नाही, नाहीतर. मग लगेच रमा म्हणते तुमची गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला माहीत आहे व्यसन माणसासाठी असतं, व्यसनासाठी माणूस नाही. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय रमाला म्हणत असतो मला ना उद्या माझ्या प्रेमाच्या रंगाने तुला रंगवायचंय आणि तुझ्या रंगात मला रंगायचंय. मग लगेच रमा म्हणते तुम्ही असलं तसलं काही करू नका, उद्या घरचे सगळेच असतील. मग लगेच अक्षय म्हणतो तू बघच मी काय करतो ते. मग रमा पण म्हणते मला पण बघायचंय तुम्ही काय करता ते. इकडे शशिकांत अभिषेकला म्हणत असतो आता आपल्या घरात 2 टीम्स झाल्या, एक अक्षय रमा आणि दुसरी तू मी आणि रेवा. आता आपली टीम आपल्याला खूप स्ट्रॉंग करायला पाहिजे. मग अभिषेक शशिकांतला म्हणतो की घरातले सगळेच लोक त्यांच्या बाजूने आहे. मग शशिकांत म्हणतो एक व्यक्ती आहे जी आपल्या बाजूने आहे. मित्रांनो, असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.